ठाण्यातील रावणाच्या अहंकाराचं दहन करायचं गणेश नाईकांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलेलं आहे। नवी मुंबईतील शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली। अशा प्रकारे वक्तव्य केल्यास आंदोलनाचा इशारा देखील आता महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला। ते एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला आलेले आहेत। त्यांना गोरगरिबांची अगदी कदर आहे। तुम्ही जर बघाल सर्वसामान्य लोकांसाठी ते रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांनी आंदोलनं केलेली आहेत, ते जेलमध्ये गेलेले आहेत। हे जे कोण वक्तव्य करतं ना, त्यांनी ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत का? आज तुम्ही बघितलंय की जेव्हापासून ज्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून ते होते त्यावेळेस त्यांनी बहिणींना कोणता दर्जा दिला? आज लाडकी बहिणीचा लाडका भाऊ म्हणून ते ओळखले जात आहे। आणि जर असं कोणी जर वक्तव्य त्यांच्याबद्दल जर करत असेल तर आमची नवी मुंबईची महिला जिल्हा आघाडी उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। जर साहेबांची लोकप्रियता त्यांना इतकी खटकत असेल, स्वतःचं नाव उंच करण्यासाठी कुठेतरी शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं, स्वतःला फेमस होण्यासाठी नाव वापरायची जर असतील, त्याच्यासाठी ते करतात। आणि आता वय झाले, वयाच्या मानाने ह्या गोष्टी होतात, त्यामुळे आम्ही त्या गोष्टीकडे इतकं लक्ष देत नाही। परंतु जर रावणाचाच विषय असेल तर रावण हा त्याच्या चारित्र्यामुळे बदनाम होता, आणि चारित्र्य कुणाचं बदनाम आहे हे आम्ही बोलून आमचं तोंड खराब करण्यापेक्षा तुम्हाला सर्व पत्रकारांना माहिती आहे चारित्र्य कुणाचं खराब आहे। शिंदे साहेब तर सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून ओळखले जातात, त्यामुळे प्रत्येकाने स्वतःकडे पाहावं, मग दुसऱ्याकडे बोट उचलावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।